गोरेगाव पूर्वेच्या श्रेयस कॉलनीमध्ये झाड कोसळलंय। मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील श्रेयस कॉलनीमध्ये अचानक एक मोठं झाड कोसळलं। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र झाड पडल्यामुळे परिसरातील रस्ता काही काळ बंद झाला, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। गोरेगाव पूर्वेकडची ही दृश्य। गोरेगाव पूर्वेच्या श्रेयस कॉलनीमध्ये झाड कोसळलं। थोड्या वेळापूर्वी दादरमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळली होती, त्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवली। याच्या आधीची अशी बातमी होती की पवईमध्ये झाड एका घरावर कोसळलं आणि दुसरीकडे आता हे गोरेगाव पूर्वेकडच्या श्रेयस कॉलनीमध्ये कोसळलेलं झाड। आज मुंबईमध्ये झाडं कोसळण्याचा दिवस आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने रस्ता उखडून मुळासकट हे झाड अख्खं रस्त्यावर आडवं पडलंय। सध्या मुंबईला पावसाचा रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे वादळी वारे वाहत आहेत, तिरपा पाऊस पडतोय आणि याच मुसळधार पावसामुळे आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत। गोरेगावच्या पूर्वेकडची ही दृश्य। श्रेयस कॉलनीमध्ये झाड कोसळलंय, अगदी रस्ता उखडून मुळासकट हे झाड अख्खं आडवं उन्मळून पडलंय। सध्या तिकडे प्रशासकीय अधिकारी दिसत आहेत, पोलिसांचाही बंदोबस्त दिसतोय, पण हे जे झाड आहे ते अख्खं आडवच्या आडवं रस्त्यावर पडल्यानं दोन्ही बाजूचे मार्ग मात्र बंद झालेत। झाड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे, काही काळ जाईल, त्यानंतर रस्त्याची वाहतूक सुरू होईल। मात्र हे झाड उन्मळल्यानं रस्त्याचं देखील थोडंसं नुकसान झालंय। तिथे आता एक मोठं भगदाड पडेल आणि त्याची देखील काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल। गोरेगाव पूर्वेकडची दृश्य। श्रेयस कॉलनीमध्ये झाड कोसळलंय। सुदैवाने झाड कोसळल्यानं कोणालाही नुकसान झालेलं नाहीये, दुखापत झालेली नाहीये।